म्हणजे कोल्हापूर सुद्धा चांगला विजय झाल्याची माहिती मिळालेली आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका राज्यात दोनच असे आहेत की जिथे तिन्ही पक्षांची खूप व्यवस्थित युती झाली. जागांमधला समन्वय, प्रचारातला समन्वय, एकमेकाच्या प्रभागात जाऊन कॅम्पेन करण्याचा समन्वय, याच्यातून खूप चांगलं यश मिळालं. कोल्हापूरमध्ये युतीच्या 45 जागा आल्या. जनस्वराज्यची एक जागा ही माननीय विनय कोरेंना आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्यावर जोडा. तर 41ला महापौर असतो, 46 जागा आमच्याकडे असतील, आम्हाला काही अडचण येणार नाही. इचलकरंजीमध्ये तर 34ला महापौर असतो आणि 46 जागा आल्या, वनवेज आहे. सांगलीमध्ये मात्र 39 झालेत, पण समोरच्या 41 मध्ये अनेक जण मिळून 41, आमचे एकट्याचे 39. त्यातली एकनाथजींची शिवसेना बरोबर कशी येईल 2, अजितदादांची राष्ट्रवादी बरोबर कशी येईल 17, असं करून 39ला महापौर आहे, 40ला महापौर आहे. 58 जागा या महायुतीच्या होत्या, नॅशनल महायुती, आधी वेगळे लढल्या एवढं असं म्हणून ह्या भागातल्या तिन्ही. पुण्यामध्ये तर आम्ही वनवे आलो, 83ला महापौर आहे तर 119 आले. पिंपरीला आम्ही वनवे आलो, 64ला महापौर तर आमचे 88 आले. सोलापूरला आम्ही वनवे आलो, तिथे 90% जागा आमच्या. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी महापौर बीजेपीचा होईल, यात काही अडचण नाही. तर महापौर बाबा काय नेमकं महापौर पदावर कोणाकडे जाईल काय आता आरक्षण पडायचे, ती पडायला किती दिवस लागतात माहिती आहे, त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू. बऱ्याच वेळेला कोणाचा महापौर आहे आरक्षण काय पडलं, त्या आरक्षणाचा कॅपेबल कार्यकर्ती आहे की नाही त्याच्याशी अधिक जोडले. पण मुंबईमध्ये शिवसेनेचा मागणी जी आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी मागणी आहे. भाजपने काही नाराजी व्यक्त केली नाही. तर मुंबईमध्ये 3 राज्याचे नेते एकत्र बसून निर्णय करतात, मला याबद्दल काही भाष्य करता येणार नाही, मला माहिती पण नाही. आज माहितीची पुस्तक